राज्यातील अनेक भागात पावसाचं थैमान. संभाजीनगर, लातूर, बीड, हिंगोलीला पावसानं झोडपलं. सोलापूर, अहिल्यानगरमध्येही पावसाचा कहर. 141 महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद. सोलापूर शहरातील आदिला नदीला पूर. पावसामुळे नागरी वस्त्यांमध्ये पुराचं पाणी. महापालिका यंत्रणेसह पोलीस तैनात. गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग सुरू. पाटेगावच्या पुलापर्यंत पाणी. संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्ह्याचा संपर्क तुटण्याची शक्यता. जालन्यातील देळेगावान गावात पावसाचं थैमान. पावसामुळे 3 एकरावरील ऊस जमिनीवर आडवा. शेतकऱ्याला लाखोंचा फटका. कल्याण तालुक्याला पावसानं झोडपलं. उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ. उल्हास नदीवरील रायता पूल वाहतुकीसाठी बंद. गंगापूर धरणातून 10,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. गोदाघाट परिसरातील मंदिरं पाण्याखाली तर दुतोंड्या मारुती बुडाला. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी साईबाबा संस्थांची धाव. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला 1 कोटींची मदत जाहीर. अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा दुसरा बळी. ओढ्याच्या पाण्यात 4 जण वाहून गेले. दोघांना वाचवण्यात यश. एकाचा मृतदेह हाती तर 1 जण बेपत्ता. मुंबईचा महापौर यंदा आपलाच. मतभेद बाजूला ठेवून कामाला लागा. एकनाथ शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार. 41 वर्षांनंतर पहिल्यांदाच रंगणार हाय व्होल्टेज लढत. कोण होणार आशियाचा किंग याची उत्सुकता. पीव्हीआर थिएटरमधील मॅचचं थेट प्रक्षेपण रद्द. भारत पाकिस्तान मॅचचं लाईव्ह प्रक्षेपण रद्द. आज भारत पाकिस्तानची आशिया कप फायनल मॅच.